नमस्कार. गीता वर्गाच्या तिसऱ्या क्लासमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. आणि तुम्हाला आपल्या मीटिंगचा किंवा डिस्कशन्सचा अजेंडा माहितीच आहे. आपण रेकॉर्डेड व्हिडिओज ऑफलाईन शेअर करून अ, ते बघतो आणि त्यातून आपला 100% गीतेचा अभ्यासक्रम कव्हर करतो. आणि ह्या मीटिंगमध्ये आपण तुमचे त्या अभ्यासक्रमावर असलेले प्रश्न किंवा अदरवाईज सुद्धा गीतेसंबंधी असलेले प्रश्न किंवा त्याही पलीकडे जाऊन जीवनाविषयी असलेले शंका किंवा प्रश्न हे कव्हर करण्याचा प्रयत्न करतो गीतेच्या अनुषंगाने. आणि त्या डिस्कशन मधून जर तुम्हाला काही उत्तरं मिळाली तर तुमच्या स्पेसिफिक प्रश्नांना उत्तरं दिली जाऊन जास्त हा कोर्स इफेक्टिव्ह होईल अशी आपली आशा असते. तर त्यामुळे माझी आशा अशी आहे की तुम्ही सर्वांनी आत्तापर्यंतचे सगळे व्हिडिओ, ऑडिओ पाहिलेले आहेत. गीतामृतम अ, चे ब्लॉग्स म्हणजे जे आर्टिकल्स आहेत ते मी सगळ्यांबरोबर मॅन्युस्क्रिप्ट शेअर केलेलं आहे. त्यामुळे जसा वेळ मिळेल तसं तेही तुम्ही वाचत राहा आणि त्याच्यावर चिंतन करत राहा आणि मग आपण गीतेवर या सेशनमध्ये गप्पा मारूया. तर आजचा आपला तिसरा वर्ग आहे आणि मिलिंदने काही प्रश्न आपल्याबरोबर शेअर केलेले आहेत. सगळ्यांनी ते वाचलेच असतील. ते प्रश्न त्या प्रश्नांची उत्तरं आपण द्यायचा प्रयत्न करूया या वर्गात. याखेरीज अ, तुम्हालाही काही प्रश्न असतील तर तेही आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. काही प्रश्न जर उरले तर ते आपल्याला पुढच्या सेशन्समध्ये कव्हर करता येतील आणि त्यातूनही काही प्रश्न उरले तर ते आपल्याला ऑफलाईन सुद्धा कव्हर करता येतील. त्यामुळे माझा तर सर्वतोपरी प्रयत्न असा राहील की तुमचा एकही प्रश्न उरू नये आणि सर्व शंकांचं समाधान होऊन म्हणजे जसं कृष्णाने 15व्या अध्यायात अर्जुनाला सांगितलं की हे पवित्र ज्ञान आत्मसात करून तू बुद्धिमान हो आणि बुद्धिमान एकदा तू झाल्यावर जी कृती किंवा जे कर्म तुझ्या हातून होईल त्यातूनच तू कृतकृत्य होशील म्हणजे फुलफिल्ड होशील. ॲज अ ह्युमन बीइंग you will completely fulfill your potential and you will have no points to prove to anyone including yourself or no further goals to achieve or no further struggle in your life. You will be completely at peace with yourself and the rest of your world. तर ती अवस्था प्राप्त करण्याचा आपण सर्वतोपरी प्रयत्न करू आणि त्याच्यासाठी आपल्या आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं समाधानकारकरित्या मिळणं आवश्यक आहे. गीता फक्त अर्जुनाच्या स्पेसिफिक प्रश्नांना कव्हर करते. म्हणजे कृष्णाने जसा अर्जुन प्रश्न विचारत गेला तसा कृष्ण उत्तरं देत गेला. पण आपण अर्जुनापेक्षा वेगळे आहोत. वी आर युनिक ह्युमन बीइंग्स. सो द सेट ऑफ क्वेश्चन्स that we have about life will also be necessarily unique. And when all those unique questions are answered in a satisfactory manner, we will get fulfilled. आणि त्यानंतर मग आपण कृष्णाने म्हटलेली अवस्था प्राप्त करू. स्पेसिफिकली तो श्लोक आता मी म्हणतो 15व्या अध्यायातला. इति गुह्यतमं शास्त्रम इदमुक्तम मया नघ एतत् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. म्हणजे कृष्ण अर्जुनाला सांगतोय की इति गुह्यतमं शास्त्र म्हणजे मोस्ट सिक्रेट, मोस्ट डिव्हाइन, मोस्ट कॉन्फिडेन्शियल शास्त्रम, सायन्स, हे मी तुला सांगितलेलं आहे. आणि एतद बुद्ध्वा बुद्धिमान स्यात्. मया नघ म्हणजे माय डिअर बेसिकली. सो माय डिअर, आय हॅव शेअर्ड विथ यू द मोस्ट कॉन्फिडेन्शियल, डिव्हाइन अँड सिक्रेट नॉलेज. एतद बुद्ध्वा, हॅव्हिंग अंडरस्टूड दिस, बुद्धिमान स्यात्, बिकम अवेअर, बिकम नॉलेजेबल, बिकम बुद्धिमान, कृतकृत्यश्च and also fulfilled. Bharata, O Bharata or O Arjuna.
My dear Arjuna, become fulfilled and satiated and at peace uh, after getting this knowledge and after practicing it. तर त्या नॉलेजचा जो क्रक्स आहे तो आज मला तुमच्या बरोबर शेअर करायचा आहे, कारण प्रश्न हे वेगवेगळे असू शकतात आणि अनंत असू शकतात. देयर इज नो एंड टू द क्वेश्चन्स दॅट वन कॅन हॅव. आपल्याला आपण अशा एका पॉइंटला येऊ या सेशन मध्ये की आपल्याला असं आढळून येईल की आपले प्रश्न संपतच नाहीयेत. मग 12 सेशन सुद्धा पूर्ण पडणार नाहीत, कितीही वाचन केलं तरी पूर्ण पडणार नाही, आणखी कुठूनही उत्तरं मिळवायची मिळवायचा प्रयत्न केला तरी ते पूर्ण पडणार नाही. आणि एक भोग आपण बादलीला बुजवायचं जाऊ तर दुसरं भोग निर्माण झालेलं आपल्याला दिसून येईल की जिथून पाणी बादलीत साठून राहणार नाही, गळतच राहील. आणि याला काही अंत नाही. हे म्हणजे ना एखाद्या प्रचंड वृक्षाची पानं खुडण्यासारखं आहे. तुम्ही एक पान खुडलत की दुसरं पान येतंय, दुसरं पान खुडलत की तिसरं पान येतंय, आणि आयुष्यभर हेच करत राहून सुद्धा हाती काही लागणार नाही. मग अशा वेळेस काय करावं? तर अशा वेळेस वृक्षाच्या मुळाला घाव घालावा. You have to go to the roots and fix the problem at roots. And when you attack the roots and fix the problem there, त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की मग म्हणजे एक पान खुडलं तर दुसरं नवीन पान फुटतंय वृक्षाला, अशी परिस्थिती येणं बंद होईल. आणि म्हणून तुमचे स्पेसिफिक प्रश्न आपण बघूच, पण त्याही आधी आपण मुळाशी जाऊन आपल्याला साध्य काय करायचंय, काय ज्ञान मिळवायचंय, त्याचा कसा उपयोग करायचा आहे हे समजून घेऊ, म्हणजे फार सोपं जाईल. मिलिंदचा स्पेसिफिक, मला वाटतं मिलिंदचे 2 प्रश्न होते. एक म्हणजे मी ओव्हर थिंकिंग कसं थांबवू, आणि दुसरा प्रश्न असा होता की गीता वेने मी प्रत्येक माझ्या आयुष्यात जी परिस्थिती निर्माण होते त्याला रिस्पॉन्ड कसं करू, म्हणजे प्रतिसाद कसा देऊ, प्रतिक्रिया न देता प्रतिसाद कसा देऊ. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला असं आढळून येईल की गीतेत खूप डिटेलमध्ये कव्हर केली गेलेली आहेत. आणि आपल्या पुढच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग्स मध्ये ती कव्हर होणार आहेत. तर व्हिडिओ रेकॉर्डिंगचं स्ट्रक्चर तुम्हाला मी सांगतो. गीतेमध्ये 2 विषय मुख्य कृष्णाने हाताळलेले आहेत. पहिलं म्हणजे ब्रह्मविद्या आणि दुसरं म्हणजे योगशास्त्र. गीतेतून ज्या 2 गोष्टी आपण शिकायच्या त्या म्हणजे ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र. आणि म्हणून तुम्हाला असं आढळून येईल की प्रत्येक गीतेच्या अध्यायाचा शेवट कृष्णाने करताना त्याच्यात ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र या अध्यायात आपण शिकलेलो आहोत हे सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक अध्यायात एक स्पेसिफिक योग कव्हर करून त्या अध्यायात हा योग आपण शिकलो योगशास्त्रामधला हे सुद्धा क्लिअर केलेलं आहे. तर एक उदाहरण घ्यायचं म्हणजे मी परत 15व्या अध्यायाचंच उदाहरण घेतो. ओम तत्सदिती श्रीमद भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्री श्री कृष्णार्जुन संवादे पुराण पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोध्याय, असा 15व्या अध्यायाचा शेवट होतो. म्हणजे कृष्ण सांगतोय की गीतेतल्या इतर अध्यायांप्रमाणे याही अध्यायात आपण ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र शिकलो, आणि त्या योगशास्त्रातलं सुद्धा पुराण पुरुषोत्तम योग नावाचा योग आपण या 15व्या अध्यायात शिकलो. तर ब्रह्मविद्या आपल्याला काय शिकवते? ब्रह्मविद्या आपल्याला मी कोण या प्रश्नाचं उत्तर देते. आणि त्याची कॉरोलरी अशी आपल्याला म्हणता येईल की बिकॉज आय एम हू आय एम, व्हॉट शुड आय do, or what am I supposed to do, or what should be the ultimate goal of this life or the journey that I am on. हे ब्रह्मविद्येतून आपल्याला गीता सांगते. आणि मग त्याच्या पुढे जाऊन कृष्णाने योगशास्त्र सांगितलेलं आहे, which tells us very clearly how to get there.
हाऊ टू अचीव द अल्टिमेट गोल और द अल्टिमेट क्वेस्ट ऑफ ह्युमन लाईफ. आणि हे दोन्ही विषय कव्हर केल्यावर मग आणखी कव्हर करण्यासारखं काही उरत नाही. कारण एकदा मी कोण आणि म्हणून मी काय केलं पाहिजे हे कळलं आणि ते कसं करायचं, तिथे कसं जायचं, त्या डेस्टिनेशन पर्यंत कसं पोहोचायचं हे कळलं, की देन यू बिकम बुद्धिमान अँड यू बिकम फुलफिल्ड और कृतकृत्य, कृष्णाच्या शब्दात सांगायचं झालं. आणि कृष्णाचं योगदान जे आहे आपल्या भारतीय संस्कृतीला किंवा विश्व संस्कृतीला म्हणू आपण, ते म्हणजे ब्रह्मविद्या उपनिषदांमध्ये ऑलरेडी कव्हर केली गेली होती. आणि असं म्हणतात ना, की कृष्णाने ब्रह्मविद्या जी उपनिषदांमध्ये कव्हर केली गेलेली होती त्याचं सार गीतेत अर्जुनाला सांगितलं. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनः पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत, असा तो श्लोक आहे. या श्लोकाचा अर्थ असा आहे की एंटायर ह्युमन विजडम और एंटायर ह्युमन नॉलेज has been very well documented in all Upanishads. आता 18 मुख्य उपनिषद आहेत आणि 31 मुख्य आणि दुय्यम अशी मिळून उपनिषद आहेत. आणि अर्थातच इट्स अ लॉट ऑफ रीडिंग टू डू, अ लॉट ऑफ डॉक्युमेंटेशन टू गो थ्रू अँड सिफ्ट अँड अनालाइज अँड सिंथेसाइज अँड सो ऑन. तर ह्या सगळ्याचा अर्क कृष्णाने गीतेमध्ये काढलेला आहे. म्हणजे उपनिषद या गायी आहेत आणि त्या गायींचं दूध कृष्णाने काढलेलं आहे. कृष्ण गवळी होता, ही इज अ काऊ बॉय, वी नो व्हेरी वेल. पण आता आपण जेव्हा हा श्लोक वाचतो तेव्हा त्याच्या गवळीपणाला एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो. तो कशा अर्थाने गवळी होता? त्याने नुसतंच वृंदावन आणि गोकुळातल्या गायींचं दूध काढून त्याची विक्री, त्याचा धंदा केला नाही, तर त्याने उपनिषदांमधल्या उपनिषद रूपी गायींचा सर्व दूध काढलेलं आहे. आणि ते कोणासाठी काढलेलं आहे? पार्थो वत्स सुधीर भोक्ता, दोन लोकांसाठी काढलेलं आहे. तर गाय दूध कशासाठी देते? एक म्हणजे ते स्वतःच्या पाडसाला पाजण्यासाठी दूध देते आणि त्यातूनही जे दूध उरतं ते इतर लोक ते दूध पिऊन सशक्त होतात. तसं गीतामृतम नावाचं हे जे दूध काढलेलं आहे, जे दूध अमृतासारखं मधुर आहे, गीता रूपी दूध हे अमृतासारखं मधुर आहे म्हणून त्याला गीतामृतम म्हणतात. ते कृष्णाने पार्थो वत्स म्हणजे अर्जुन नावाच्या वासरासाठी काढलेलं आहे. आणि सुधीर भोक्ता म्हणजे जसं ते अर्जुनाच्या सेवनासाठी काढलेलं आहे तसंच सुधीर भोक्ता म्हणजे ज्या लोकांची बुद्धी योग्य दिशेने जाते आहे, जे लोक आपल्या निसर्गदत्त बुद्धीचा चांगला वापर करत आहेत, अशा लोकांच्या सेवनासाठी सुद्धा हे गीतारूपी अमृतासारखं दूध कृष्णाने काढलं. म्हणून दोग्धा गोपाल नंदन, कृष्णाने गवळ्याची भूमिका ही अशा पद्धतीनेही केलेली आहे, असं या श्लोकातून सूचित होतं. तर मिलिंदचे जे 2 प्रश्न आहेत त्याचं डिटेल अनालिसिस आपण व्हिडिओ क्रमांक 6 ते 10 म्हणजे सेशन नंबर 6 टू सेशन नंबर 10 किंवा 11 याच्यात करणार आहोत. कारण हे जे सगळे व्हिडिओज मी तुमच्या बरोबर शेअर करतोय आठवड्याभरात बघण्यासाठी, त्यातले पहिले 5 व्हिडिओज हे ब्रह्मविद्येवर आहेत, which will tell you who you are and therefore what should your ultimate goal be or what is your ultimate goal. आणि मग 6 नंतर 11 पर्यंतचे जे सेशन्स आहेत त्याच्यावरचे जे व्हिडिओ आहेत त्यात योगशास्त्राचं कव्हरेज आहे. म्हणजे त्याच्यात आपल्याला माहिती असलेले सगळे मुख्य योग कव्हर केले गेलेले आहेत. उदाहरणार्थ ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग. आणि त्या चर्चेमध्ये मिलिंदच्या प्रश्नांना डिटेल्ड उत्तरं आलेली आहेत. आणि मग 12वा जो सेशन आहे तो परीक्षेचा सेशन आहे. ही परीक्षा आपल्या सगळ्यांनी दिली की देन वी कॅन बी सर्टिफाईड गीता प्रॅक्टिशनर्स असं सिद्ध होईल.
तर तो प्रवास आपण एनिवे करणार आहोत आणि हे जे 2 प्रश्न आहेत त्याला डिटेल्ड उत्तरं आपल्याला 6 ते 10 या सेशन्समध्ये मिळणार आहे, विशेषतः कर्मयोग शिकताना. पण आता मी म्हटल्याप्रमाणे आपण कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जाऊया, म्हणजे मग सगळे प्रश्न वगैरे बंद म्हणजे बंद नाही होणार, प्रश्न येत राहतील, पण आपल्याला थोडं अधिक अवेअरनेस येईल, की व्हिच क्वेशन्स आर valid and which questions are just noise. And among valid questions, what is the most key question? म्हणजे आता जे मी ह्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करणार आहे, ते म्हणजे इट इज मास्टर की, गुरुकिल्ली, जी फक्त मानवाला म्हणजे माणसांना म्हणजे ह्युमन बिईंग्सना कृष्णाने दिलेली आहे. बाकीच्या सर्व स्पीशीजमध्ये either this key has not been given or those species have destroyed the key consciously for some reason. And I will take an example to explain what I mean. आता एक आपण एका कुटुंबाचं उदाहरण घेऊया. एका कुटुंबामध्ये लहान मुलं वाढत असतात आणि आई-वडील त्यांची नीट काळजी घेत असतात आणि त्यांना चांगले नागरिक, सुशिक्षित, सुजाण, सुसंस्कृत नागरिक बनवायचा प्रयत्न करत असतात आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं राहायला सर्वतोपरी सहाय्य करत असतात. आणि समजा त्या त्या आई-वडिलांकडे एक दुसरं घर आहे, की ज्या घराच्या किल्ल्या त्या वडिलांजवळ आहेत. आणि त्या वडिलांनी अ, त्या किल्ल्या त्या लहान मुलांना देणं योग्य नाही. कारण आता म्हणजे लहान वयात ती मुलं सक्षम झालेली नाहीत. ती त्यांना मिळालेल्या संधीचा चांगला उपयोग करून घेणार नाहीत आणि अ, कदाचित त्या किल्ल्या घेऊन जर त्यांनी ते घर वापरायला सुरुवात केलं, दुसरं दुसरं घर, तर कदाचित प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता आहे. म्हणून ती मुलं मोठी होईपर्यंत ते वडील त्या किल्ल्या आपल्याजवळच जपून ठेवतात. आणि मग ती एकदा मुलं वयात आली, सुशिक्षित झाली, सुसंस्कृत झाली, सक्षम झाली, की मग त्या किल्ल्या त्यांना देतात आणि म्हणतात, की "आता बाबांनो तुम्ही स्वतंत्र झालात. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे नवीन संसार किंवा नवीन जीवन सुरू करू शकता. नवीन घरात आपल्या या किल्ल्या घेऊन जाऊ शकता आणि मग जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही करू शकता." मग ती मुलं काय करतात, त्या फ्लॅटच्या किल्ल्या घेतात वडिलांकडून आणि नवीन घरात जाऊन राहायला सुरुवात करतात. ही झाली दुसरी अवस्था. आणि मग तिसरी अवस्था अशी येते, की काही दिवस अशा पद्धतीने स्वतःच अ, जीवन एक्सप्लोर केल्यावर त्यांच्या असं लक्षात येतं, की ज्या पद्धतीने आपले बाबा हे संबंध आपलं कुटुंब किंवा घर चालवत होते, तीच पद्धत योग्य आहे आणि आपण आपल्याच इच्छेने आता बाबांजवळ परत जाऊन राहूया. आपल्याला काही या नवीन घरात राहायचं नाहीये. कारण ह्या नवीन घरात राहण्यापेक्षा बाबांजवळ राहून त्यांच्या इच्छेने राहण्या-वागण्यातच जास्त आनंद आहे. असं त्या मुलांच्या लक्षात आल्यावर मग ती मुलं त्या किल्ल्या परत येऊन बाबांजवळ देतात आणि म्हणतात, की आम्ही बघितलं, त्या हा सुद्धा अनुभव आम्ही घेतला. आता आम्ही परत तुमच्याजवळ येऊन तुमच्याबरोबर राहायला सुरुवात करू. या 3 अवस्था आपण लक्षात घेऊया. तर पहिली अवस्था आहे किल्ल्या त्या मुलांजवळ नसण्याचीच. कारण ती मुलं असतात आणि अ, त्यांच्यात एवढी केपेबिलिटी नसते, की ते त्या दिलेल्या संधीचा फायदा करून घेऊ शकतील. दुसरी अवस्था म्हणजे एकदा ती मुलं केपेबल झाल्यावर त्यांच्या हातात वडील किल्ल्या देतात आणि म्हणतात, की जा तुम्ही तुमच्या तुमच्या नवीन जीवनाला सुरुवात करा. आणि तिसरी अवस्था म्हणजे नवीन जीवनाचा पुरेसा अनुभव घेतल्यावर ती मुलं वडिलांकडे परत येतात आणि वडिलांना किल्ल्या परत देऊन म्हणतात, की "आम्हाला तुमच्याबरोबर राहणं हेच सगळ्यात आनंददायी वाटतं. आता
तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उरलेलं जीवन जगतो. तर ह्या 3 अवस्था, ह्या 3 हे 3 टियर आर्किटेक्चर आहे आपल्या संबंध लाईफचं असं म्हटलं तरी चालेल. आणि प्रत्येक टियरमध्ये, प्रत्येक लेव्हलमध्ये स्पीशीज आहेत. तर त्या स्पीशीज कोणत्या आहे आम्ही तुम्हाला सांगतो. सगळ्यात खालची जी लेव्हल आहे, म्हणजे जी लहान मुलाची जी लेव्हल आहे, तिथे आपल्याला माहिती असलेल्या मनुष्य सोडून इतर सगळ्या स्पीशीज येतात. म्हणजे पशु, पक्षी, मासे, झाडं, झाडं सुद्धा जिवंत असतात. त्यामुळे झाडं ही सुद्धा एक स्पीशीज आहे. आणि अशा किती स्पीशीज किंवा योनीज असाव्यात, तर 84 लक्ष योनीज आहेत, असं आपलं शास्त्र सांगतं. तर तो आकडा काय कदाचित थोडा बहुत कमी जास्त असेल, पण अनंत प्रकारे लिव्हिंग बीइंग्स वेगवेगळ्या स्पीशीज मधून जगतात, हे आपण रोज उघड्या डोळ्यांनी बघतो. तर मनुष्य सोडून सगळे ते खालच्या टियरमध्ये येतात, की दोज हू कॅनॉट मेक यूज ऑफ द कीज, देअरफॉर दे डोंट हॅव द कीज टू द न्यू होम. मधलं जे लेयर आहे त्याच्यात मनुष्य प्राणी येतो, म्हणजे ह्युमन बीइंग्स. आणि त्या लेयर मध्ये, आणि ते लेयर कशाचं सूचक आहे, की आता केपेबिलिटी आलेली आहे किल्ल्या वापरायची. म्हणून वडील किल्ल्या मुलाच्या हातात देतात आणि म्हणतात, की जा तुझ्या नवीन जीवनाला सुरुवात कर. तिथे ह्युमन बीइंग्स. आणि तिसरी जी अवस्था आहे ती इव्हॉल्व्ड ह्युमन बीइंग्सची आहे, ज्यांना आपण देवता म्हणतो, की जिथे त्या देवता आपल्या जवळ असलेल्या किल्ल्या वडिलांना परत देतात आणि म्हणतात, की थँक यू डॅड फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी. वी enjoyed to our heart's content. Now we want to return to our original home and come and stay with you for the rest of our life as per your wish. आणि अशा लोकांना आपण देवता म्हणतो. तर ही जी किल्ली आहे, ती किल्ली म्हणजे फ्री विल. वडील जे आहेत ते म्हणजे परमेश्वर. आणि मूल किंवा नंतर तो झालेला तरुण किंवा नंतर परत आलेला जो प्रौढ माणूस आहे देवाकडे, ह्या अनुक्रमे नीच जाती, मनुष्य जाती किंवा देवता. आणि मनुष्यच देवता होतो. ते कसं तेही आपण बघू. मनुष्याला, मनुष्य ही एकमेव जाती, स्पीशीज किंवा योनी आहे ज्या जातीला फ्री विल आहे. याचं कारण मनुष्याची इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट ही इतर कोणत्याही स्पीशीज पेक्षा जास्त झालेली आहे. आणि मनुष्य ही एकमेव स्पीशीज अशी आहे वेअर वी कॅन थिंक अबाउट अवर ओन थॉट्स. ती पॉवर आपल्याला दिली गेली असल्यामुळे ती केपेबिलिटी आपल्याला फ्री विल वापरण्याची आलेली आहे. ती देवाने देऊनच आपल्याला मनुष्य जन्माला घातलेला आहे. आणि त्यामुळे मनुष्य जन्म हा एकच जन्म असा आहे की जिथे मुक्ती मिळू शकते. आता मुक्ती म्हणजे काय किंवा मोक्ष म्हणजे काय हे सुद्धा आपण बघू. अगदी साध्या शब्दात सांगायचं म्हणजे मुक्ती म्हणजे अल्फा स्टेट, की जिथे आपला मेंदू 8 ते 12 इलेक्ट्रोमॅग्नेटिक इम्पल्सेस प्रत्येक सेकंदाला ट्रान्समिट करत असतो. आणि त्या अल्फा स्टेटमध्ये जास्तीत जास्त काळ राहणं म्हणजे या जन्मात मुक्ती मिळवणं. आणि हा जन्म संपल्यानंतर आपला पुनर्जन्म होत नाही, म्हणजे जीवन मरणाच्या फेऱ्यातून सुद्धा मुक्त होणं, ही सुद्धा मुक्तीच. अशा 4 प्रकारच्या मुक्ती आहेत. आपण ऐकलेलं आहे ना, की देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे चारी मुक्ती साधी येल्या. तर एक मुक्ती म्हणजे ह्या जीवनातच आपल्याला मिळणारी मुक्ती, की अशी कोणतीही गोष्ट जी आपल्याला अल्फा स्टेट पासून वेगळं करते, म्हणजे आयदर बीटा किंवा गॅमा स्टेट मध्ये नेते किंवा डेल्टा स्टेट मध्ये नेते, अशा गोष्टीपासून मुक्त होणं आणि अल्फा स्टेट मध्ये राहणं,
ही एक प्रकारची मुक्ती झाली. किंवा आपलं शरीर आपल्या शरीराचा आपण त्याग केल्यावर परत जन्माला न येणं, म्हणजे आपण कर्माचा सिद्धांत गेल्या याच्यात डिस्कस केला सेशनमध्ये. त्यात हाऊ टू गेट अवे विथ मर्डर वगैरे सुद्धा आपण बघितलं. जसं एखाद्या बँकेतला अकाउंट होल्डर एक्सपायर झाल्यावर त्यातलं क्रेडिट डेबिट सगळं राईट ऑफ केलं जातं, अज्युमिंग दॅट दॅट अकाउंट इज नॉन ट्रान्सफरेबल. तर त्याप्रमाणे आपल्या कार्मिक बॅगेत सुद्धा कसं राईट ऑफ होतं हे आपण गेल्याच सेशनमध्ये बघितलं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मुक्ती साधणं म्हणजेच जीवनमुक्त होणं, आणि ते फक्त मनुष्य जन्मातच शक्य आहे. आणि ते मुक्त व्हायचं की नाही हे आपल्या हातात आहे, आणि ही आपली फ्री विल. म्हणजे आपण आपल्या इच्छेनुसार कार्य करू शकतो. आपल्याला जे वाटेल ते आपण करू शकतो. अ, त्याच्यात देवही ढवळाढवळ करत नाही. म्हणजे आपल्याला जे वाटतं की आपण नियतीच्या हातातलं बाहुलं आहोत. काहींना वाटतं की वी आर जस्ट पपेट्स इन डेस्टिनीज हँड्स ऑर गॉड्स हँड्स. आणि काहींना वाटतं की मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार, म्हणजे मीच सगळं कंट्रोल करू शकतो. तर द रियालिटी लाईज इन बिटवीन. आणि ती लाईन गीतेने फार छान ड्रॉ केलेली आहे. गीता कृष्ण काय म्हणतो, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे तू काय कर्म करशील याच्यावर तुझा पूर्ण कंट्रोल आहे. कारण तुझ्या इच्छाशक्तीनुसार तू कर्म करू शकतोस. तुला ती इच्छाशक्ती आहे, जी खालच्या योनींना नाही. आणि जी वरच्या योनींनी अ, म्हणजे वापरायचं नाही असं ठरवून किल्ल्या माझ्या हातात परत दिलेल्या आहेत. म्हणजे शेवटी अर्जुन म्हणतो ना गीतेच्या शेवटी, की अ, कृष्ण अर्जुनाला सांगतो, की आता हे सगळं तत्वज्ञान मी तुला सांगितलं, यथा इच्छसी तथा करू. आता बघ तू लढायचं, नाही लढायचं, संन्यास घ्यायचा, पळून जायचं, नाही पळून जायचं. हे सगळं तू ठरव आता काय करायचं. आणि त्यावेळेला अर्जुन हा प्रौढ स्थितीत गेलेला असतो आणि तो म्हणतो, की आता करिष्ये वचनम तव. आता म्हणजे मी सगळा अनुभव घेतला, सगळं ज्ञान घेतलं. आता मी परत वडिलांकडे जातो, किल्ल्या परत त्यांच्या स्वाधीन करतो आणि म्हणतो, की बाबा आता मला तुमच्या बरोबरच राहायचंय, तुमच्या इच्छेनुसार राहायचंय. तर करिष्ये वचनम तव म्हणजे अर्जुन ऍक्च्युली गीतेच्या शेवटी देवता झाला. म्हणजे काय, तर स्वतःची इच्छाशक्ती बाजूला ठेवून ईश्वराच्या इच्छेप्रमाणे तो वागायला तयार झाला आणि त्याप्रमाणे पुढे सतत वागत राहिला आयुष्यभर. सो दॅट इज द मीनिंग ऑफ. तर ही जी किल्ली आहे, ही ती आता आपण पुढच्या सत्रात बघू. कारण आता जवळ-जवळ 5 मिनिटं उरलेली आहेत आणि 5 मिनिटानंतर आपोआप आपण लॉग ऑफ होऊ, कारण Zoomला 40 मिनिटांचं रिस्ट्रिक्शन आहे. आणि मग 10 मिनिटं आपण ब्रेक घेणार आहोत. 15 मिनिटं ब्रेक घेणार आहोत. आणि 15 मिनिटानंतर पुन्हा लॉग इन करून आपण अ, जे आज मला खरंच शेअर करायचंय ते मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. जे प्रत्येक प्रश्नाच्या ज्याचं उत्तर प्रत्येक प्रश्नाच्या मुळाशी आहे. म्हणजे आपण रूट लेव्हलला जे काम करणार आहोत ते आपण नेक्स्ट सेशन मध्ये करणार आहोत. आता मी तुमच्या बरोबर काही 2 आर्टिकल्स आपल्या ग्रुपवर शेअर करीन. हा जो आपण ब्रेक घेणार आहोत, त्या ब्रेकमध्ये ती दोन्ही आर्टिकल्स तुम्ही वाचायचे आणि मग त्या 2 आर्टिकल्सवर आपण चर्चा दुसऱ्या सेशनमध्ये करू. कारण माझ्या दृष्टीने गीतेत 700 श्लोक आहेत. पण सगळ्यात महत्वाचे गीतेतले श्लोक जर तुम्ही मला विचारले, तर जे 2 श्लोक मी गेल्या वेळेस म्हणून दाखवले होते तुम्हाला, ते मी परत म्हणून दाखवतो आणि त्या 2 श्लोकांचा उलगडा करून ही गुरुकिल्ली, आपल्या यशाची, आपल्या आनंदाची, आपल्या समाधानाची गुरुकिल्ली आज आपण प्राप्त करणार आहोत. हे आजच्या सेशनचं वैशिष्ट्य आहे. आणि ती गुरुकिल्ली प्राप्त केल्यावर आपले प्रश्न, हे बऱ्याचशा प्रश्नांना आपोआप उत्तर मिळणार आहे. कारण प्रश्नांना अंत नाही. कोणी म्हणेल मी ओव्हर थिंकिंग कसं थांबवू, कोणी म्हणेल मी स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करू,
कोणी म्हणेल मी रिलेशनशिप मॅनेजमेंट कसं करू, कोणी म्हणेल की मला मरणाची भीती वाटते त्यापासून मी कसा सुटू, कोणी आणखी काही म्हणेल, कोणी आणखी काही म्हणेल आणि इट इज लिटरली एंडलेस. म्हणजे अ, प्रश्न विचारायला काय, काही प्रश्न आणि कितीही प्रश्न विचारू शकतो, अनंत प्रश्न विचारू शकतो. पण त्या अनंत प्रश्नांना जे एकच उत्तर आहे, जे आपल्याला ऍक्च्युली पहिलं आत्मसात करून घ्यायचंय, म्हणजे समजून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर आचरणात आणायचंय, ते उत्तर आपण बघणार आहोत. आणि हे उत्तर अगदी खरं म्हणजे हा क्लायमॅक्स आहे सगळ्या गीतेचा, जो मी आत्ता तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि मी खरं तर हे 11व्या किंवा 12व्या सेशनमध्ये क्लायमॅक्स शेअर केला पाहिजे. पण तो एक संस्कृत मधला श्लोक आहे, रात्रीर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम भास्वानुदेश्यति हसिष्यति पंकजश्री इत्थम विचिंतयति कोशगते द्विरेपे हा हंत हंत नलिनीम गज उज्जहार. म्हणजे काय झालं, एक भुंगा एका कमळातला मध चाखण्यासाठी कमळामध्ये शिरला आणि दिवसभर तो मध चाखण्यात इतका दंग झाला की संध्याकाळ केव्हा झाली आणि सूर्यास्तामुळे कमळाची पानं आपोआप केव्हा मिटली गेली हे त्याचं त्यालाही कळलं नाही. आणि जेव्हा ती पानं संध्याकाळी मिटली गेली तेव्हा तो आत अडकून पडला आणि आपल्या सुटकेचा विचार करायला लागला. आणि मग त्याच्या मनात विचार यायला लागले की ठीक आहे, आता जरी मी अडकलो असलो तरी होईल काय की रात्र जाईल, मग सुप्रभात होईल, सूर्यनारायण परत क्षितिजावर उगवतील आणि त्यांच्या किरणांनी हे जे मिटलेलं कमळ आहे ते परत उघडेल. आणि जेव्हा सकाळी हे कमळ परत उघडेल तेव्हा मी अर्थातच मस्तपैकी परत उडून जाऊ शकेन, मी स्वतंत्र होईल. अशी सगळी मनोराज्य करत असतानाच काय झालं, हा हंत हंत नलिनीम गज उज्जहार. तेवढ्यात ती रात्रच असताना एक हत्ती तिथे आला आणि त्याने ते कमळाचं फूल होतं की ज्यात मिटलेल्या कमळाच्या फुलामध्ये भुंगा अडकून पडला होता, ते देठापासून उपटून काढलं सोंडेने आणि फेकून दिलं आणि निघून गेला जंगलात. त्यामुळे सगळी जी भुंग्याची मनोराज्य होती की उद्या सूर्य उगवेल आणि मग कमळाची पानं उघडतील आणि मग मी परत उडून जाऊ शकेन आणि स्वतंत्र होईल, ही सगळी मनोराज्यच राहिली. तर कल करे सो आज करे सो अब, पल में प्रलय हो जाएगा बहुरी करे का कब, असं कबीरजींनी सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणून आय एम जस्ट जम्पिंग द गन अँड आय एम गिव्हिंग यू द क्रक्स ऑफ गीता, द बेस्ट ऑफ गीता in this video session that will follow in the next 45 minutes. तर त्याच्या आधी तुम्हाला थोडंसं होमवर्क करणं आवश्यक आहे. ते होमवर्क मी आत्ताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट करतोय. त्याच्यात 2 मराठी आर्टिकल्स आहेत आणि ती दोन्ही मराठी आर्टिकल्स आपण वाचावीत ब्रेकमध्ये अशी माझी अपेक्षा आहे. म्हणजे जेव्हा आपण रिजॉईन होऊ 15 मिनिटांनी तेव्हा त्या 2 आर्टिकल्सना आपल्याला डिस्कस करता येईल आणि ती गुरुकिल्ली हस्तगत करता येईल ताबडतोब. तर ते 2 सगळ्यात गीतेतले महत्वाचे श्लोक कोणते, मी एकदा परत आपल्या समोर म्हणून दाखवतो. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदारकः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः. म्हणजे बेसिकली कृष्णाने या सबंध विश्वात, युनिव्हर्समध्ये 3 एंटिटीज सांगितलेल्या आहेत. एंटिटीज आर युनिक थिंग्स दॅट एक्झिस्ट. त्या 3 एंटिटीज किंवा ज्याला गीता पुरुष म्हणते, 3 पुरुष, ते पुरुष कोणते, तर एक क्षर पुरुष, दुसरा अक्षर पुरुष आणि तिसरा उत्तम पुरुष. आणि ह्या 3 पुरुषांना एकदा समजून घेतलं की सगळे प्रश्न सुटतात, काय करायचं ते अतिशय क्लिअर होतं आणि ऍट कॉग्निटिव्ह लेवल गीतेमध्ये आणखी शिकण्यासारखं काही राहत नाही. इतकं ते नेसेसरी आणि सफिशियंट आहे ह्या 2 श्लोकांना आत्मसात करणं. ते एकदा केलं की मग आपल्या हातात फक्त प्रॅक्टिस राहते, प्रॅक्टिसिंग व्हॉट वी हॅव लर्न, सो दॅट
द नॉलेज गेट्स ट्रान्समिटेड और ट्रान्सफर्ड फ्रॉम कॉन्शियस टू सबकॉन्शियस लेवल. तर हे सगळं आता आपण पुढच्या 45 मिनिटाच्या अतिशय की आणि इंटरेस्टिंग सेशन मध्ये शेअर करूया. 15 मिनिटांनी रिजॉईन होऊया. त्याच्या आधी कृपया मी आता जे पोस्ट करीन व्हॉट्सअप ग्रुपवर ते वाचून घ्या आणि मग आपण डिस्कस करू. धन्यवाद. आता आपण कोणत्याही क्षणी लॉग ऑफ होऊ शकतो.